सोहमचा दिवस. इयत्ता पहिली, मराठी, धडा 10. सकाळ. सोहमचा एक सुंदर दिवस. शाळा, शिकणे आणि खेळणे. रात्र, गोष्ट ऐकत झोपणे. सोहम सकाळी उठतो. लवकर उठतो. सोहम सकाळी लवकर उठतो. दात घासतो. स्वच्छ दात घासतो. अंघोळ करतो. साबण लावून अंघोळ करतो. जेवण करतो. सकाळचे जेवण करतो. नमस्कार आणि शाळेची तयारी. घरी गणवेश घालतो. आईबाबांना नमस्कार करतो. तयारी करून शाळेत जातो. शाळेत गुरुजनांना नमस्कार करतो. मन लावून शिकतो. शाळा सुटली की घरी येतो. शाळेत जाताना सोहम गणवेश घालतो. सोहम छान गणवेश घालून शाळेत जातो. शाळेत पोहोचतो. रोज वेळेत शाळेत पोहोचतो. गुरुजनांना नमस्कार. शाळेत गेल्यावर गुरुजनांना नमस्कार करतो. खेळ आणि अभ्यास. घरी येतो. शाळा सुटली की घरी येतो. हातपाय स्वच्छ धुतो. खेळायला जातो. मित्रांसोबत मैदानावर खेळायला जातो. मजा करतो. अभ्यास करतो. घरी येऊन मन लावून अभ्यासाला बसतो. अभ्यास करणारा सोहम. सोहम घरी आल्यावर हातपाय धुतो आणि लगेच अभ्यासाला बसतो. तो मन लावून वही पुस्तके उघडतो आणि शाळेत शिकलेल्या गोष्टी पुन्हा वाचतो. अभ्यास केल्यामुळे सोहम हुशार होतो. वाचन. पुस्तक वाचतो. लेखन. वहीत लिहितो. प्रगती. हुशार होतो. रात्री आजीची गोष्ट. संध्याकाळी सोहम आई-बाबा, आजी-आजोबांसोबत एकत्र जेवतो. रात्री झोपताना आजी त्याला सुंदर गोष्ट सांगते. गोष्ट ऐकत ऐकत सोहम गाढ झोपी जातो. एकत्र जेवण. आई-बाबा, आजी-आजोबांसोबत जेवतो. आजीची गोष्ट. रात्री आजी सुंदर गोष्ट सांगते. गाढ झोप. गोष्ट ऐकत सोहम झोपी जातो. सोहमचा दिवस एका नजरेत. सकाळ. उठणे, दात घासणे, अंघोळ, जेवण. शाळा. नमस्कार आणि शिकणे. दुपार. खेळणे आणि अभ्यास. रात्र. जेवण, गोष्ट आणि झोप. सोहमसारखं आपणही रोज वेळेत उठू, शाळेत जाऊ, अभ्यास करू आणि आनंदाने झोपू.